नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि रानभाज्यांच्या या सिरीजमध्ये पुढची रानभाजी आहे ती म्हणजे कुरडू. कुरडूला तुम्ही माठाच्या भाजीची बहीणसुद्धा म्हणू शकता, परंतु कुरडूमध्ये माठाच्या भाजीपेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहे, कारण की ही जंगलात उगवते, आपल्या आसपास पावसाळ्यामध्ये उगवणारी रानभाजी आहे. जास्त औषधी या कारणाने, कारण की रानात उगवणाऱ्या या रानभाज्या आहेत ते परिस्थितीशी, निसर्गाशी संघर्ष करून आपले अस्तित्व निर्माण करत असतात. आपण ज्या पालेभाज्या लावतो किंवा आपण जो भाजीपाला लावतो त्याला आपण खत, शेणखत, मशागत किंवा भर वगैरे द्यावी लागते, तेव्हा त्या भाज्या आपल्याला खायला मिळतात. पण रानात उगवणाऱ्या या भाज्या आहेत त्या निसर्गाशी, ऊन, वारा, पाऊस यांच्याशी संघर्ष करून आपल्या अस्तित्व निर्माण करत असतात. म्हणजेच त्यांची इम्युन पॉवर चांगली असते आणि त्या खाल्ल्याने आपली सुद्धा इम्युनिटी पॉवर जास्त वाढत असते. तर ह्या रानभाज्या आहेत आणि आजची ही जी कुरडूची भाजी आहे ती खरंच खूप औषधी आहे आणि आपल्या आसपास, आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे खूप प्रमाणात आढळते. या भाजीचे शास्त्रीय नाव सेलोसिया अर्जेंटिना असून इंग्रजीमध्ये हिला सिल्वर कॉक कॉम्ब असेही म्हणतात. याशिवाय संस्कृतमध्ये मयूरशिखा, तर काही भागामध्ये हिला कोंबडा या नावाने ओळखली जाते. या भाजीचे औषधी गुणधर्म सांगायचे झाले तर हिच्या बिया आणि मुळांचा वापर हा मुतखडा आणि किडनी साफ करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. ही भाजी पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि बद्धकष्टतेवर गुणकारी ठरते. याशिवाय या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम आढळतात, जे डोळ्यांसाठी आणि हाडांसाठी फायदेशीर आहे. कुरडूच्या बियांमुळे शरीरातील उष्णता कमी होऊन दृष्टी सुधारण्यास मदत होते. एक्झिमा आणि अल्सरसारख्या या त्वचेच्या समस्यांवर ही भाजी फायदेशीर ठरते. तर आपल्या आसपास इझिली आढळणाऱ्या या रानभाजीचे सेवन नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रानभाजी सोबत.